विधानसभा निवडणुकीमध्ये पानिपत झाल्यावर मनसे संपली अशी चर्चा सुरू झाली आणि त्यावरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपली नसून हा फक्त बॅड पॅच असल्याचं राज ठाकरे शनिवारी मुंबईतल्या गोरेगावमधल्या सभेत म्हटलेत। विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ते जाहीरपणे कार्यकर्त्यांसमोर बोलत होते। तिथल्या स्थानिक तिथल्या राज्यांमधल्या मुलांना तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, हे आपल्या आंदोलनाचं यश आहे। अर्धवट सोडलं, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर आपण फॉर्म वाटले, पुस्तिका वाटल्या की रेल्वे भरती तुम्ही परीक्षा कशी दिली पाहिजे, फॉर्म कसा भरला पाहिजे। किती मुलांनी फॉर्म भरले महाराष्ट्रातल्या? जवळपास 5.5 ते 6 लाख मराठी मुलांनी आपले फॉर्म भरले। इतर कुठच्या राजकीय पक्षाने केलं नाही। आम्हाला सांगतायत अर्धवट सोडली म्हणजे आंदोलन। मराठी पाट्या या महाराष्ट्रातल्या जेवढी दुकानं आहेत या दुकानांवरच्या पाट्या कोणी मराठी केल्या? तुम्ही मराठी केल्यात ना। टायमिंग ते लावलं कोणी होतं? शेवटचे 10 दिवस, शेवटचे 9 दिवस, शेवटचे 8 दिवस, शेवटचे 7 दिवस कोणी बोर्ड लावले? तुम्हीच लावले होते ना। त्याच्यानंतर पाट्या मराठी झाल्या ना। अर्धवट सोडलं। मराठी चित्रपटांना थिएटर्स कोणी मिळवून दिली? स्क्रीन कोणी मिळवून दिले? देत नव्हते। आपल्यामुळे सुरू झालं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे हे स्क्रीन मिळायला सुरुवात झाली। दादासाहेब फाळकेंचे फोटो लागले प्रत्येक थिएटरमध्ये। मला अजूनही आठवते तो मोबाईल याचा तुमचा षण्मुखानंद हॉलचा प्रसंग। त्या षण्मुखानंद हॉलवरती शिशिर शिंदे भाषण करत होते आणि त्यांनी तिथे भाषण करताना सांगितलं की आम्ही मोबाईल फोनवरती मराठी बोललं जात नाही, फक्त इंग्रजी आणि हिंदी बोललं जातं। आणि त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणे एअरटेलला निवेदन दिलेलं आहे, एअरटेल कंपनीला, आणि कालच आम्ही त्या एअरटेल कंपनीला निवेदन देऊन आलो। मी भाषणाला ज्यावेळेला उभा राहिलो त्यावेळेला मी म्हटलं एअरटेल कंपनीला निवेदन देऊन किती दिवस झाले? ते बोले 10 दिवस झाले। म्हटलं मग त्यांची ती काय असते ना एक्सपायरी डेट काय जे ते संपलं, 10 दिवस संपले, म्हटलं विषय संपला। आता त्या एअरची टेल खेचा म्हटलं। मी भाषण करतोय आणि तेवढ्यात मी भाषण संपवलं आणि पहिल्यात मला आलं की ठाण्यामध्ये पहिल्यांदा एअरटेलचं ऑफिस फुटलं। कोणी सांगितलं नव्हतं, पण गंमत बघा, ही गोष्ट झाल्या दुसऱ्या दिवशी सर्व मोबाईल कंपन्यांनी त्यांच्या मोबाईलवरती मराठी पहिल्या येणार, ऐकू तुम्हाला, नंतर बाकीचं सुरू होणार। इतर राज्यातनं किंवा इतर देशामधनं त्यांना कळलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्रात फोन लावलेला आहात, पहिल्यांदा मराठीत तुम्हाला ऐकू आलं पाहिजे, त्याच्यानंतर बाकीच्या भाषा। हे कोणामुळे झालं? इतर कुठच्या राजकीय पक्षांमुळे झालं? आणि मला सांगता अर्धवट सोडली आंदोलन? आणि हे तुम्ही ठासून सांगितलं पाहिजे लोकांना की आम्ही काय केलंय, आम्ही काय करतो आहोत। हे टॅक्सी आणि रिक्षा याच्याबद्दल ज्यावेळेला आंदोलन झालं, आजही पोलीस खात्यामध्ये जाऊन विचारा तुम्ही, ज्यावेळेला खोटे परवाने घेऊन ज्यावेळेला टॅक्सी आणि रिक्षा ज्यावेळेला इथे मुंबई ठाण्यामध्ये ज्यावेळेला चालत होत्या, आपलं ज्यावेळेला आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर तुम्हाला सांगतो जवळपास 4 का 4.5 हजार टॅक्स्या, अनधिकृत टॅक्स्या या कापल्या गेल्या आणि जवळपास 8.5 ते 10 हजार रिक्षा खोट्या या कापल्या गेल्या। आपल्या आंदोलनानंतर कापल्या गेल्या, पकडल्या नाहीत नुसत्या, पण त्या पोलिसांनी कापल्या। त्याचा आपल्या कापण्याशी काही संबंध नव्हता, पण आपल्या आंदोलनामुळे झालं। एवढ्या अनेक गोष्टी किती सांगू तुम्हाला मी। हे जे हिंदी चित्रपटामध्ये चालायचं असे ते बंबई झालं ना बंद। आता काही जण म्हणतील की ही काय पद्धत झाली का?
आता नसेल समजत तर हीच पद्धत, आमच्याकडे दुसरी पद्धतच नाही. हे एवढं सगळ्या चारी बाजूनी सगळ्या गोष्टी होत असताना अशा प्रकारे येतोच कसा पराभव, होतोच कसा पराभव? मग आपल्या काही वागणुकीत काही चुकतंय का? आपल्या काही बोलण्यात चुकतंय का? आपल्या काही काम करण्याच्या पद्धतीत चुकतंय का? इतर मी त्या दिवशी आपल्या काही लोकांना सांगितलं, शाखा अध्यक्ष, विभाग अध्यक्ष या सगळ्यांना सांगितलं, म्हटलं याच्या पुढे प्रत्येक शाखेचं बँकेत अकाउंट असणार, त्याशिवाय हे काही थांबणार नाही बाकीचे प्रकार. मी त्याशी एक गोष्ट सांगितली, कोणतरी जातो आपला स्थानिक असतात, राजकारण म्हटल्यानंतर राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्यासाठी पैसे लागतात, पैसे लागत नाहीत वगैरे असं कोणी सांगू पण नाही. इतर राजकीय पक्षांनी पैसे लागतात, पण ते कार्यक्रमांसाठी वापरा. मग आमचे लोक जातात की असा असा कार्यक्रम घेतलाय, जरा मदत हवी होती. मग तो समोरचा माणूस सांगतो, नहीं वो तो आपका आदमी आके पहले लेके गया. आम्ही मान पाडून यायचं, आमच्या वरिष्ठांनीच घेतले. काय साला पटलं तुम्हाला? मग ते असतं, तो म्हणला तो तुमचा अगोदरच येऊन घेऊन गेला. आता मग आधी येऊन गेला नाही. पक्षाच्या कार्यक्रमासाठी जर पैसे हवे असतील सगळ्यांनी एकत्र जायचं आणि एकत्र मागायचे. याच्या पुढे हा गेला होता आणि तो गेला होता आणि त्याने आधी घेतले आणि ह्याने नंतर मागितले, लफडी चालणार नाहीत. याच्या पुढे पक्षाचं तुमचं तिथले शाखेचं अकाउंट असलंच पाहिजे. अहो तुम्ही जर चांगले कार्यक्रम घेत असाल, घेतात, अनेक जण घेतात. मी आता जे उदाहरण दिलं ते अगदी छोटी छोटी उदाहरणं आहेत ती. पण ज्यावेळेला मला लोकांकडनं ज्यावेळेला कानावरती ऐकू येतं की बाबा आम्हाला आमच्या इकडे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोणीतरी गेले होते, त्यांनी व्यापाऱ्यांना धमकी दिली, त्यांनी यांना धमकी दिली, त्याने त्यांना धमकी दिली, त्रास होतो हो मला. बरं, काही 2-4 टाळक्यांमुळे अख्ख्या पक्षाचं नाव बदनाम होतं. काय उत्तर देऊ मी? पण मी अनेकदा त्या लोकांनाही विचारतो, म्हटलं तुमच्याकडे आलेला माणूस हा नक्की पक्षाचा होता का हेही तपासून घ्या एकदा. हो, कारण मी तुम्हाला एकदा सांगतो, मी एकदा गाडीतनं चाललो होतो आणि गाडीतनं जाताना बाजूला एक गाडी आली दुसरी, त्याच्या आतमध्ये आपल्या पक्षाचा झेंडा लागला होता. तसा काचेवर आडवा लावतात ना, तसा झेंडा लावला होता. तो ड्रायव्हर आपला बसला होता. माझं असं सहज लक्ष गेलं. बरं, असंही काही नाही, टिंटेड ग्लासेस होत्या वगैरे असंही काही नाही. सरळ मी असं फक्त त्याच्याकडे बघितलं, त्यानेही माझ्याकडे बघितलं, असं बघितलं आणि परत स्टेअरिंगवरती गाडी चालवायला बसला. अरे गधड्या, माझ्या पक्षाचा झेंडा लावून फिरतोय, मला नाही ओळखलं? आता मी त्याला हेही सांगू शकत नव्हतो की बाबा काढ. आता असे देखील अनेक लोक असतील महाराष्ट्रामध्ये की जे नुसते आपला झेंडा लावून आपल्या पक्षाशी काही संबंध नाही आणि लोकांना त्रासही देत असतील. काय काय
एकाने एकाने बोला. टोल वाचवायला त्याच्या आईला. आता जर समजा झेंडा लावून जर टोल वाचत असेल तर तुम्ही काय आंदोलन अर्धवट सोडलं म्हणता? मी सांगितलेलंच आहे, टोलचे पैसे भरायचे नाहीत. जोपर्यंत त्याच्यामध्ये पारदर्शकता येत नाही, हे पैसे जात आहेत कुठे हे आम्हाला कळत नाही, तोपर्यंत आम्ही टोलचा 1 रुपया भरणार नाही. भरू नका.